हे घे. आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या? मग असा कसा विसरेन? आजच्याच दिवशी तर तू माझ्या आयुष्यात आलीस. मला वाटलं तुम्ही नेहमीप्रमाणे विसरला असाल. हा हेच नवऱ्याबद्दल हेच मत आहे. हा असं कसा विसरेन? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय झालं? आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाहीये. आहा कसं फसवलंय का बाईला मुलीला. आहा कशी गंमत झाली. विसरला होता तू. हॅपी बर्थडे. झालं म्हणजे मी मस्करी करायचीच नाही. मी मस्करी नवऱ्याने मस्करी करायचीच नाही. वा रे वा. असं कसं खोटं बोलताय तुम्ही. विसरला होतात माझा गंमत जस्ट लाईक ट्विस्ट यु नो. म्हणून ते मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं ऐका ना, आज ना आई बाबा दादा वहिनी अथर्व पिंकी सगळे यायचं म्हणत होते इथे घरी. हो हो. अरे देवा. अथर्व म्हणजे तो तुझ्या बहिणीचा मुलगा ना? दादाचा मुलगा. अरे हा दादाचा मोठा मुलगा. बरोबर. आपण लास्ट मंथ मध्ये त्याच्या लग्नाला गेलेलो. 5 वर्षाचा आहे अथर्व. हा तुम्हाला माझे नाती सुद्धा लक्षात नाहीये काय म्हणत होते ते? आता ते काय म्हणत होते? हा तर ते असं म्हणत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स कर ना, आज आपण मस्त कुठेतरी डिनर प्लॅन करूया, छान भेटूया, गेट टुगेदर करूया, जरा जंगी पार्टी होईल ना माझ्या वाढदिवसाची. अगं आत्ताच भेटलो ना आपण 31 डिसेंबरला. ती काय भेट होती का हो? सगळे आपापल्या घरात ना ऑनलाईन बोलत होते एकमेकांशी. ऑनलाईन गेट टुगेदर केलं आपण. ऐक आपण जरा यावी वेगळं करूया. काय? तुला लिओ टॉल्स्टॉय माहितीये? नाही, माझी भेट नाही झाली कधी. का भेटेल? रशियन लेखक आहे तो. अच्छा. त्याने असं लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलं असं नाही. म्हणजे त्याने असं सांगितलंय की बायकोचा वाढदिवस हा नवरा बायकोने दोघांनीच फक्त एकट्याने साजरा केला तर संसार सुखाचा होतो. अय्या खरंच? हा शपथ. नाही तर मी बोलवणार होतो सगळ्यांना पण त्याचा वाच खूप मोठा आहे. वैवाहिक जीवनावर त्याने खूप लिहून ठेवलंय. हो का? So, आपण मी कुठे बोलतो. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.